जालन्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। गेल्या काही दिवसापूर्वी नाराज असलेले काँग्रेस पक्षाचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकतीच काही वेळापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांची याच कॉलेजवरती आता भेट घेतलेली आहे आणि गोरंट्याल आणि नारायण कुचे या दोघांमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। स्वतः नारायण कुचे आपल्या सोबत आहेत। आमदार साहेब, काय सांगाल? माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची आता तुमच्यासोबत ते भेटीला आले होते, काय नेमकी चर्चा पक्षप्रवेशाच्या संदर्भात झालेली आहे? असं काही अजून काही ठरलं नाही। आम्ही जुने सहकारी ते आणि मी सोबत आमदार होतो, सहज माझी भेट घ्यायला आली होती आणि मग चर्चा झाली, पण आमची अजून काही प्रवेश करण्यावर चर्चा झाली नाही। त्याच्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी येत असन त्याचं स्वागतच करतो, पण राष्ट्रीयतही अजून चर्चा झालेली नाही। म्हणजे कैलास गोरंट्याल येणार आणि तुम्ही त्यांचं स्वागत करणार का? नाही, असं काही नाही आहे। आले तर आनंदच आहे, आम्ही त्यांचं स्वागतच करणार। पक्ष मोठा आहे आणि त्यांचे वडील भारतीय जनता पार्टीचेच होते, त्याच्यामुळं आमच्यासाठी ते नवीन नाही आहे। त्यांचे रिलेशन आहे, ते पूर्वी आदरणीय दानवे साहेबाला भेटले, अशोक चव्हाण साहेबाला भेटले, पेपरलाही आलं आहे, याच्यात काही शंका नाही। पण आमची काही अजून राजकीय चर्चा झाली नाही। माझे जुने सहकारी आहे म्हणून आले, मला भेटले, आम्ही चहा पिलो आणि चर्चा। अशोक चव्हाण आणि तुमच्या माध्यमातून ते देवेंद्र फडणवीसांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुद्धा माहिती कळते, काय सांगा? देवेंद्र फडणवीस साहेब हे यशस्वी मुख्यमंत्री, त्यांना सगळ्या माजी आजी आमदाराची चांगली ओळख आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाला भेटण्यासाठी मी मध्यस्थी असावं किंवा चव्हाण साहेब असावा मला काही वाटत नाही। त्यांनी वेळ मागितला, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वेळ देऊ शकतात, ज्याच्यात पुढे शंका नाही। आणि त्यांची इच्छा असेल तर ते येऊ बी शकतात भारतीय जनता पार्टीमध्ये, CM साहेबाला भेटून, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना भेटून सनी येऊ बी शकतात, त्यांची इच्छा असेल। त्यांच्या प्रवेशासंदर्भात तुम्ही सकारात्मक आहात का? 100% आम्ही स्वागत करणार। ते आले तो 100% स्वागत करणार, पहिलं स्वागत आम्ही करू, याच्यात पुढे शंका वाटत नाही। बरं, गेल्या काही दिवसापूर्वी ते असं सांगत होते की आता कैलास गोरंट्याल 5 वर्ष थांबू शकत नाही, वेट करू शकत नाही आणि खासदार कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा त्यांनी जे भाषण केलं की लवकरच राजकीय घडामोडी होणार आहे, बॉम्ब ब्लास्ट होणार आहे, म्हणजे खरा भूकंपाची हीच वेळ आता म्हणावी लागेल का भाजप प्रवेशाची? खरं म्हणजे जनतेवर आणि त्यांच्यामध्ये काँग्रेसवर विश्वास राहिला नाही। लक्षात घ्या तुम्ही, काँग्रेसवर विश्वासार्हता पूर्णपणे काँग्रेसनी गमावली आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विकासावर विश्वास ठेवून अनेकाचे प्रवेश होत आहे। त्याच्यामुळं गोरंट्याल साहेब असेल, अजून कोणी असेल, त्यांचे हातबल झाले होते काँग्रेसमध्ये। काँग्रेसची अवस्था वेगळी हो, तुम्ही बघितलं असेल। विकास ज्या काळात झाला, देवेंद्रजीच्या काळात असेल, नरेंद्र मोदी साहेबांच्या काळात असेल, तो विकास कोणी करू शकला नाही। 70 वर्ष देशात काँग्रेसने राज्य केलं, काय बघा तुम्ही। त्याच्यामुळं लोकांची विश्वासार्हता काँग्रेसमधून उडाली, म्हणून काँग्रेसमधली बरीचशी माणसं भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहे आणि काही राष्ट्रवादीचे लोकसुद्धा संपर्कात आहे भाजपमध्ये। फक्त गोरंट्याल शेटच नाही, असे बरेच आहे। हे पक्ष प्रवेश नेमके केव्हा होतील? महापालिका निवडणुकीच्या पूर्वी होतील का? काही सांगतात नाही, ताबडतोब होऊ शकते। महानगरपालिकेच्या अगोदरच होणार आहे, महानगरपालिकेच्या नंतर नाही। म्हणजे कुठेतरी गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपची राजकीय ताकद वाढणार असल्याचं सांगण्यात येतंय, काय सांगा? 100% एक चांगला मोठा नेता आहे, लोकांमध्ये त्यांची विश्वासार्हता आहे आणि काँग्रेसमध्ये 3 वेळेस 4 वेळेस ते आमदार झाले, त्यांच्या बाबतीत शहरामध्ये चांगलं ओलं आहे, त्याच्यामुळे तो काही शंका नाही, आम्हाला माणूस चांगला। बरं, गेल्या काही दिवसापूर्वी ते असं सांगत होते की आता वेट अँड वॉचच्या भूमिकेत मी आहे, त्यामुळं सकारात्मक वातावरण कैलास गोरंट्याल यांच्यासाठी भाजपमध्ये आहेत का? हे बघा, मी तर जिल्ह्याचा अध्यक्ष बी आमदार बी,
चांगली माणसं येत असेल तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू. पण गोरंट्याल सेट असेल का कोणी असेल आम्ही स्वागत करणार. बरं, तुम्ही आज जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमच्यासोबत त्यांची जवळपास पाऊण तास बैठक झालेली आहे. हो. सकारात्मक चर्चा झाली का? नाही, असं हे वरिष्ठ जे नेते निर्णय घेतील ते. पण आमची काही राष्ट्रीय चर्चा झाली नाही. जुने संबंध आहे ते आले. मी आणि ते नगरसेवकही आमदारही सोबत होतो, त्याच्यामुळे तर आले भेटायला. मला त्यात काही नाही. येत्या काही दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसांचा दौरा जालना जिल्ह्यात असल्याचं कळतं आहे आणि त्यामध्ये कैलास गोरंट्याल यांच्यासोबतच परभणीचे पाथरीचे जे माजी आमदार आहे सुरेश वरपुडकर या दोघांचाही पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता असं आहे की प्रवेश त्यांना करायचा आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय जालन्यात येण्यासाठी पावसाळा आहे, पाठीमागं अधिवेशन चालू होतं, त्यांचा अगोदरच पूर्वरतच दौरा येण्याचा ठरलेला होता. परंतु पावसाळा असल्यामुळं आणि अधिवेशन आल्यामुळं काही भूमिपूजनही करायचे होते, त्याच्यामुळं ते पण पावसाळा सुरू झाल्यामुळं येऊ शकले नाही. पण कदाचित येऊ बी शकतात, नाही तर ज्याला प्रवेश करायचा आमचं भारतीय जनता पार्टीचं मुंबईचं प्रदेश कार्यालय ओपन आहे. बरं, हा प्रवेश नेमका आता कुठं होणार आहे? जालन्याला बी होऊ शकतो, मुंबईला होऊ शकतो. पण गोरंट्याल साहेबाची इच्छा असेल तर आले तो स्वागत आहे. त्याच्यामुळे आम्ही पश्चात येणाऱ्या माणसाचं स्वागतच करतो. विधानसभेत ज्यावेळेस कैलास गोरंट्याल यांचा पराभव झाला त्यावेळेस त्यांनी पक्षावरती खापर फोडलं होतं की पक्षानं तिकीट देऊन मला वाऱ्यावर सोडलं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झालेली आहे. काँग्रेसनं कोणावर वाऱ्यावर नाही सोडलं. ती काँग्रेस आहे थोडी विचार. गोरंट्याल बोलले याच्यात पुढे शांता थोडी आहे. ते योग्य बोलले ते. बरं, येतील का गोरंट्याल? काही सांगता येत. बरं, गोरंट्याल तुम्ही आता मगाशी बोलले की गोरंट्यालच नाही तर अनेक जण संपर्कात आहे, त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आहे. यांचे जे पक्षप्रवेश सोहळे आहे ते कधी होऊ शकते? ते बी होऊ शकतात. जिल्हा परिषद नगर परिषदच्या अगोदर, महानगरपालिकेच्या अगोदर लई नाही ते काही होतं. त्याच्यामध्ये एक वेळेस आमच्यावर टीका करीत होते, एक वेळेस ते आज यायला तयार आहे. गोरंट्याल शेटचा चांगलाच माणूस आहे, पण अजून तुम्ही सांगितलं तसं होऊ शकतं काही बी. म्हणजे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश होऊ शकतात? हे बघा, प्रवेश पुढं व्हायचा काय व्हायचा तो वरिष्ठ ठरवी. पण ते येते नाही येते अजून याच्यावर काही हे अनुभवाची तुम्हाला दिसेल ना. नाही, असं जरी असलं, समजा तुम्ही राजकीय बोलण्यावर जरी टाळत असला तरी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो निश्चित झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. ते सांगू शकतात कधी करणार म्हणून, ते सांगते. तर नक्कीच हे होते भाजपचे आमदार नारायण कुचे. कैलास गोरंट्यालच नाही तर शरद पवार गटातले सुद्धा अनेक मोठे नेते आमच्या संपर्कात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसात गोरंट्याल हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची आता शक्यता आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.